मेलेले कुत्रे उचलण्यास विलंब केलेल्याच्या कारणावरून महापालिका कर्मचाऱ्यांच्या डोक्यात राड घालून केले जखमी। मिरजेत प्रभाग क्रमांक 2 मध्ये माजी सैनिक वसाहत ईदगाव या ठिकाणी मेलेले कुत्रे उचलण्यास वेळ केल्याच्या कारणावरून महानगरपालिकेच्या मानधनवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या डोक्यात रॉड घालून जखमी करण्यात आला आहे। मनोज रामा जगताप वय वर्ष 52 असं जखमी झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचं नाव आहे। शनिवारी मनोज जगताप हा कर्मचारी सकाळी भागात घंटागाडी मार्फत कचरा गोळा करण्याचं काम करत होता। यावेळी माजी सैनिक वसाहत या ठिकाणी कुत्रे मरून पडले होते। माहिती मिळाल्यानंतर हा कर्मचारी त्या ठिकाणी कुत्रे उचलण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी राहणाऱ्या महेश सिंग राजपूत यानं कुत्रे उचलण्यास वेळानं का आलास म्हणत शिवीगाळ करत डोक्यात रॉड घालून जखमी केले। तसेच सोबत असणाऱ्या महिला सफाई कर्मचारी यांना सुद्धा शिवीगाळ केली। जखमी झालेला मनोज जगताप या कर्मचाऱ्याला घंटागाडीतूनच उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु या प्रकरणी महेश सिंग राजपूत याच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काय झालं ते कामावरती कुत्रे मेलं होतं आणि ते बैल त्याला काय उद्धट बोलला ते का बोलला असं म्हणून असं कुत्रे घ्यावे आणि हात अंगेलून डोक्यात घातला। बरं काय झालं रक्त आलं आमचे ड्रायव्हर मुजाहिद आगा